नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये, ज्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा. मित्रांनो, धनंजय मुंडे यांचा अखेर राजीनामा हा उद्या घेतला जाणार आहे. मी हे का बोलत आहे, तर याच्या मागची सत्यता मी तुम्हाला आता सांगणार आहे. आणि ज्या व्यक्तीनं हा राजीनाम्याची मागणी थेट अजित पवारांकडे जाऊन केली ना, त्या व्यक्तीनं सबळ पुराव्यासहित, म्हणजे जे पुरावे आतापर्यंत मीडियाच्या हाती आलेले आहेत किंवा पोलिसांच्या सुद्धा हाती आलेले असतील आणि ते उघड करण्याचा प्रयत्न पोलीस करत नसतील, असे पुरावे आज अंजली दामानिया यांनी अजित पवारांकडे घेऊन गेल्या आणि त्यांनी सगळे हे पुरावे अजित पवारांना दाखवून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे आणि अजित पवार यांनी प्रतिकूल प्रतिसाद हा त्यांना दिलेला आहे. नेमकं अजित पवार त्यांच्या भेटीमध्ये काय म्हणले आणि खरंच धनंजय मुंडे यांचा राजीनामा हा आता घेतला जाऊ शकतो का, हेच तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहे. तर पुढे जाण्या अगोदर अशाच वेगवेगळ्या विविध माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर नमस्कार, मी रणजित. मित्रांनो, आपल्याला माहित आहे महाराष्ट्रामध्ये कुठल्याही व्यक्तीचा राजीनामा घ्यायचा असेल तर त्या व्यक्तीला आधी तरी कुठल्या तरी गुन्ह्यामध्ये सापडावं लागत असेल किंवा तो व्यक्तीनं कुठलं तरी एक वेगळं त्या खात्याच्या विरोधात काम केलेलं असावं लागत असेल. अशाच वेळेस प्रतिकूल परिस्थितीमध्ये हे राजीनामे हे घेतले जातात. परंतु राजीनामे घेण्यासंदर्भामध्ये आता दामानिया म्हणजे अंजली दामानिया ज्या समाजसेवक आहेत, त्या समाजसेवक अंजली दामानिया यांनी आता एक राजीनामा संदर्भामध्ये सबळ पुरावे, जे परळीमध्ये आतापर्यंत आपण बघत आलेलो अवैध धंदे कशा प्रकारे चालतात, धनंजय मुंडे यांचे आणि कराडांचे संबंध काय आहेत, या कराडांच्या संबंधामध्ये आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये कशा प्रकारचे संबंध असून त्यामध्ये जे बिझनेसचे सेम पुरावे आहेत, म्हणजे बिझनेस सेम आहे त्यांचे दोघांचे, त्या बिझनेस मधून तो दोघं कशा प्रकारे पैसा कमवतात. लोक तर म्हणतायत हे सगळं जे आहे कराड बसलं ते धनंजय मुंडेच आहे असं लोक म्हणतायत. परंतु आज अंजली दामानिया यांनी कशा प्रकारे हे एकत्र बिझनेस करतात, एकत्र धंदे करतात आणि तो एकत्र धंदे करतात आणि एकत्र कशा प्रकारे पैसा मिळवतात, याचे सबळ पुरावे हे अजितदादांना आज अंजली दामानिया यांनी दिलेले आहेत. आणि याच आधारावर अजितदादा यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि शब्द दिलेला आहे, असं अंजली दामानिया म्हणल्या की मला आता अजितदादांनी शब्द दिलाय आणि अजितदादा हे शब्दाचे पक्के आहेत. हे आपण बऱ्याचदा बघितलेलं आहे किंवा अजितदादाचा वादा म्हणजे फिक्स वादा असं बऱ्याच वेळेस आपण झालेलं बघितलेलं आहे. एका भाषणामध्ये ते एका आमदार जर निवडून आला तर त्याला मी मंत्री करतो अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं आणि आज ते मंत्री उद्या जाऊन देवेंद्र फडणवीस म्हणजे जे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याशी चर्चा करतो आणि मग या चर्चे संदर्भामधून जे निघेल त्या संदर्भामध्ये मी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात येईल. त्याच्यामुळे मित्रांनो, धनंजय मुंडेचा राजीनामा हा उद्या नक्कीच घेतला जाऊ शकतो आणि धनंजय मुंडे राजीनामा देतात का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. धन्यवाद.